काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। सर, काय सांगा ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या काळात मुंबई महानगरपालिकेने राबवलेल्या प्रकल्पाची प्रकल्प सादर करावी अशी मागणी आशिष शेलार यांनी केली। नाही, श्वेतपत्रिका जाहीर करण्याचा आज अधिकार हा सरकारला आहे आणि जे सरकारमध्ये आहे तेच श्वेतपत्रिका जाहीर करण्याची घोषणा जर करतील तर हास्यास्पद आहे। त्यांनी एकंदरीत श्वेतपत्रिका जरूर काढावी आणि ती काढत असताना प्रशासक असणाऱ्या काळात मुंबई महानगरपालिकेने किती रुपये खर्च केला, त्याच्या योजना काय होत्या, त्यांची ठेकेदारांची नावं काय होती हे देखील जाहीर करावं आणि ते करताना 90,000 कोटी रुपयांच्या मुदत ठेवी या विड्रॉल करून यातून नेमकी कोणती विकास कामं झाली याचा देखील लेखाजोखा त्यांनी मांडावा आणि त्यासोबतच 1600 कोटी रुपयांचं कर्ज काढू घातलेलं आहे ते नेमका कोणत्या योजनेसाठी ते कर्ज काढतात आहे तेही सांगावं। मुंबई तुंबली का बरं, कुठे कुठे भ्रष्टाचार झाला, काय झाला, या सगळ्यांचा आढावा या श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून घेणं हे सोपं जाईल। आता स्वतःच्या जीवावर जेव्हा बेतली आणि आता प्रश्नाची उत्तर सापडत नाही तेव्हा मागच्या कारकिर्दीला आरोप करणं हा त्यांचा केविलवाणा एकंदरीत असणारा हा प्रयत्न आहे आणि जबाबदारीपासून पळणं आहे। मुळात झालेला जर भ्रष्टाचार जो आहे त्याच्या अनुषंगाने कारवाई व्हावी ही आमची मागणी तर आहेच आहे आणि एकदा श्वेतपत्रिका जी काढायची तुम्हाला तेही काढा, मात्र पहिल्याच पावसामध्ये ज्या आपला भ्रष्टाचार जो समोर आलेला आहे ती भ्रष्टाचाराची सुनामी थेट मंत्रालयापर्यंत जी आलेली आहे याची नैतिक जबाबदारी भाजप स्वीकारणार आहे का हा मूलभूत प्रश्न आहे। मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांपैकी 107 जागेवर एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्यासोबत झालेल्या चर्चेवर दावा केलाय, मात्र अमित शहा यांच्याकडून कोणतेही ठोस आश्वासन दिलं नाही, त्यांनी सगळं ऐकून घेतलं। ही गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे। येणाऱ्या काळात यांना सगळ्यांना सोबत काम करणं अत्यंत अवघड आहे, त्यामुळे ही सत्ता पिपासू मंडळी यांच्यामध्ये आपल्याला संघर्ष जो आहे हा बघणं हे दैनंदिन काम झालेलं आहे। नितेश राणे यांनी नारायण राणे यांनी ठाकरे बंधूच्या एकत्रीकरणावर चर्चा केली। ते असे म्हणतात की एकाकडे 0 आमदार तर एकाकडे 20 आमदार, ते एकत्र आल्याने काय ताकद वाढणार आहे, त्या दोघांनाही पाकिस्तानच्या बॉर्डरवर पाठवा। त्यांना पाकिस्तान बॉर्डरवर पाठवायपेक्षा तेच अनेक बेताल वक्तव्य करतात। कधी कोणत्या धार्मिक स्थळात जाऊन मारायला सांगतात, तर कुठे एखादा कबर खोदायला सांगतात, किंवा आता नव्याने त्यांनी पाकिस्तान बॉर्डरवर जायचा सल्ला दिला आहे, तर दुसऱ्याला सल्ला देण्याच्या आधी त्यांनीच या सर्व गोष्टींचं जर पालन केलं तर अधिक चांगलं होईल। मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलावर एका विवाहितेने गंभीर आरोप केलेत, त्या छळ केल्याचे आरोप केले। तशा प्रकारचे जे आरोप झाले आणि जो झालेला जो घुमजाव आहे हा बऱ्याच अंशी सत्तेचा दबाव असल्याचं देखील त्यामागे एक कारण दडलेलं असू शकतं। त्यामुळे ताबडतोबीनं याची चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे। नवे तर तक्रार दाखल झाल्या सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार आरोपीला पकडलं पाहिजे, FIR दाखल झाला पाहिजे आणि कडकात कडक कारवाई झाली पाहिजे आणि त्या तक्रारीमध्ये तथ्याचा थोडासा लवलेश जरी आढळून आला तरी तात्काळ मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे। गिरीश महाजन यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जळगावमध्ये धक्का दिलाय। माजी आमदार वाघ यांनी जे आहे ते राष्ट्रवादी सोडले। तो खोखोचा खेळ शिंदे, अजितदादा आणि फडणवीस हे तिघजण खेळत आहे। तू माझा घे मी तुझा घेऊ असा लुटूपुटूची लढाई ते करताना आढळून येतात। मात्र या सर्वांचा जो प्रयत्न आहे तो हा आहे की कसंही करून सत्ता आपल्याजवळच ठेवायची आणि ती सत्ता आहे आणि आम्ही स्ट्रॉंग आहे दाखवण्याकरता 8-8 दिवसात पक्षांतर करतानाची अनेक उदाहरणं आपल्या समोर येतात। मंत्री संजय शिरसाट यांचा राजीनामा घेण्यात यावा, ते त्या महिलेला इजा करू शकतात अशी मागणी सुद्धा सुषमा अंधारे यांनी केली। निश्चित या प्रकरणाच्या मागे CDR जर चेक केला तर बऱ्याच गोष्टी समोर येतील। त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून शिरसाटांनी राजीनामा देणं हे कधी उचित होईल। मात्र राजीनामा न देण्याची एक भूमिका ही महायुतीतील सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि मंत्र्यांनी स्वीकारलेली आहे। गेंड्यापेक्षा जाड कातडी पांघरून हे सरकार महाराष्ट्रामध्ये हे फारच चुकीच्या पद्धतीनं राज्यकारभार चालवत आहे। रुपाली चाकणकरांच्या विरोधात जे आहे ते महिला आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे, त्यांच्याकडून जीव मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप होतोय। एकंदरीत रुपाली चाकणकरांचा संपूर्ण जो कार्यपद्धती आहे ही अत्यंत आक्षेपार्ह स्वरूपाची आहे। त्यांचा जो वावर आहे हा महिलांना देण्यापेक्षा स्वतःचाच टेंबा मिरवण्याचा कुठेतरी प्रयत्न दुर्दैवाने हा त्यांच्याकडून होत आहे आणि कुठल्याही एकूण आलेल्या तक्रारीच्या बद्दल असंवेदनशील राहणं ही त्यांची एक भूमिका महाराष्ट्राच्या समोर आलेली आहे। आणि एवढंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित ज्याही तक्रारी आहेत
त्यांची पाठराखण करत असताना आणि आरोपीला पाठीशी घालण्याचं काम रुपाली चाकणकर या करत आहे. त्यामुळे तात्काळ त्यांना बरखास्त केलं पाहिजे. ही मागणी ही महाराष्ट्रात केवळ राजकीय पक्षांच्याच वतीने नव्हे तर सर्व महिला संघटनांच्या माध्यमातूनही होत आहे. भाजपाचे मीरा भाईंदरचे जिल्हाध्यक्ष यांनी जे ते प्रताप सरनाईकांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. मीरा भाईंदरमध्ये प्रताप सरनाईकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे आणि त्याची माहितीचे अधिकार असेल, अनेक आंदोलन त्या ठिकाणी झालेले आहे. आता स्थानिक पातळीवरून कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्यामुळे तिथे त्या ठिकाणी पत्र लिहून दाद मागण्याचा एक कर्तव्य आणि एक जबाबदारी ही अध्यक्षांनी स्वीकारलेली आहे. निश्चित आपण बघतोय होते काँग्रेस जिल्हा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ज्यांनी आपल्यात संवाद साधलाय. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.